नमस्कार स्वामी भक्तांनो. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे. अनेक जण विचारतात, माझ्या आयुष्यात अचानक इतक्या अडचणी का येऊ लागल्या? घरात सतत भांडणे का होतात? रात्रभर झोप लागत नाही, मन सतत घाबरतं. यामागे काही अदृश्य कारण आहे का? काही लोक या अनुभवांना भूतबाधा किंवा काळी जादू असे म्हणतात. पण आज आपण भीती पसरवणार नाही, आपण श्रद्धा, विवेक आणि सकारात्मक आध्यात्मिक साधना याबद्दल बोलणार आहोत. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भीती आणि वास्तव्य. आपल्या संस्कृतीत वाईट शक्ती, नजर किंवा नकारात्मक ऊर्जेबद्दल अनेक समज आहेत, परंतु प्रत्येक अडचण याच कारणामुळे होती असे मानणे योग्य नाही. अनेक वेळा ताण, अपुरी झोप, आरोग्याच्या समस्या, आर्थिक चिंता किंवा कौटुंबिक तणाव यामुळेही माणूस अस्वस्थ होतो. म्हणून सर्वप्रथम शांत राहा, घाबरू नका. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात मोठा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाचनाचा अर्थ असा नाही की संकट कधीच येणार नाही, तर संकट आले तरी धैर्याने त्याचा सामना करा. मन मजबूत करण्यासाठी पहिली साधना, उद्या सकाळपासून हा छोटा नियम सुरू करा. स्नान झाल्यावर देवासमोर बसा, एक दिवा लावा, डोळे मिटा आणि 108 वेळा शांतपणे जपा, श्री स्वामी समर्थ. जप करताना कोणाच्याही वाईटाचा विचार करू नका, फक्त मनात प्रार्थना करा. हे स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनातील भीती दूर करा, माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी द्या. प्रेरणादायी कथा. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचे पीक वारंवार खराब होत होते. घरात आर्थिक अडचणी वाढल्या. त्याला वाटू लागले की कुणीतरी त्याच्यावर काहीतरी वाईट केले आहे. तो एका संताकडे गेला. संतांनी त्याला विचारले, तू रोज देवाचे नाव घेतोस का? तो म्हणाला, नाही महाराज, मी फक्त भीतीत जगतो. संत हसले आणि म्हणाले, भीतीने अंधार वाढतो, श्रद्धेने प्रकाश वाढतो. त्यांनी त्याला नामस्मरण, प्रार्थना आणि सेवा करण्यास सांगितले. काही महिन्यांत त्याच्या मनात शांतता आली. तो नव्याने आत्मविश्वासाने काम करू लागला. त्याचे जीवन हळूहळू बदलले. या कथेचा संदेश असा की श्रद्धा माणसाला धैर्य देते. फसवणुकीपासून सावधान. जर कोणी तुम्हाला घाबरून म्हणत असेल, तुमच्यावर नक्की काळी जादू असेल, मोठे पैसे दिल्याशिवाय उपाय होणार नाही, फक्त माझ्याकडेच उपाय आहे, तर अशा दाव्यांपासून सावध राहा. खरी आध्यात्मिक साधना भीती निर्माण करत नाही, ती मनाला स्थैर्य देते. आजचा संकल्प. आजपासून पुढील 11 दिवस 108 वेळा श्री स्वामी समर्थ नाम जप. संध्याकाळी एक दिवा. एक चांगले कर्म कोणालाही दुखवणार नाही. हा संकल्प मनाला सकारात्मक दिशा देऊ शकतो. मित्रांनो, जीवनात संकटे येतात, पण संकटांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपले धैर्य, श्रद्धा आणि योग्य कृती. स्वामी भक्तांनो, आजपर्यंत आपण श्रद्धा, नामस्मरण, सेवा आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व समजून घेतले. या भागात आपण काही प्रेरणादायी कथा पाहणार आहोत. या कथा कोणत्याही चमत्काराचा दावा करत नाहीत. त्या श्रद्धा, धैर्य, संयम आणि योग्य कृती यामुळे माणसांमध्ये होणारा सकारात्मक बदल दाखवतात. एक एक शेतकऱ्याची नव्याने सुरुवात. एका गावात एक कष्टाळू शेतकरी राहत होता. सलग 2 वर्षे पाऊस कमी पडल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. काही लोक म्हणाले, तुझ्यावर वाईट काळ आहे. शेतकरी खचला, पण गावातील एका वृद्ध भक्ताने त्याला सांगितले, निराश होऊ नको, देवाचे नाव घे, पण त्याचबरोबर मेहनतही सोडू नको. शेतकऱ्याने रोज प्रार्थना सुरू केली, शेतीच्या नवीन पद्धती शिकला आणि पुन्हा मेहनत घेतली. काही काळानंतर त्याची परिस्थिती सुधारली. त्याला समजले की ही श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र असतील तर आशा जिवंत राहते. रागाने नव्हे, संयमाने जिंकलेले घर. एका कुटुंबात रोज वाद होत होती. प्रत्येकाला वाटत होते की घरात नकारात्मकता. एका ज्ञानी व्यक्तीने सांगितले, दररोज 5 मिनिटे एकत्र प्रार्थना करा, त्यानंतर एकमेकांशी शांतपणे बोला. सुरुवातीला कोणालाही विश्वास नव्हता, पण काही आठवड्यांनी घरातील वातावरण बदलू लागले. वाद कमी झाले, संवाद वाढला आणि एकमेकांबद्दलचा आदर परत आला. भीतीवर मात. एका तरुणाला सतत भीती वाटत असे. त्याला प्रत्येक अडचणीत काहीतरी अदृश्य कारण
शोधण्याची सवय होती. एका संतांनी त्याला सांगितले, तू भीतीला रोज अन्न देतोस, आता श्रद्धेला अन्न दे. त्यांनी त्याला 3 गोष्टी सांगितल्या. दररोज नामस्मरण, नियमित व्यायाम, एखाद्या गरजू व्यक्तीची मदत. काही महिन्यांनी त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने सांगितले, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मी भीतीपेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करू लागलो. जीवनाचा खरा मंत्र श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास, योग्य कृती, संयम, सेवा. याच 5 गोष्टी एकत्र आल्या की मन अधिक मजबूत होते. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? भीती पसरवणाऱ्या अफवा, चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, प्रत्येक अडचणीचे एकच गूढ करणे मागणे, राग, द्वेष आणि सूड. दररोजची छोटी साधना, सकाळ 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप, 2 मिनिटे कृतज्ञता, दिवसभर एक चांगले कर्म, एकाला मदतीचा हात, रात्री दिवसाचा शांतपणे विचार, प्रार्थना. मित्रांनो, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य मार्गावर टिकून राहण्याची ताकद. जर तुम्ही आजपासून सकारात्मक विचार, प्रार्थना आणि सत्कर्माचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.